राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जर तुमचे पण हे दोन काम अधुरे असतील आणि तुमच्याकडे पण फार्मर आयडी असेल तर लवकरात लवकर तुम्ही हे दोन काम पूर्ण बघून घ्या, या सूचना बघून घ्या, नाहीतर तुम्हाला 5 योजनेची रक्कम जमा दिसणार नाही, तुम्हाला योजनेची रक्कम या ठिकाणी जमा दिसणार नाही। त्यामुळे पूर्णपणे बघून घ्या कोणते आहे ते महत्त्वाचे काम। जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर हे दोन महत्त्वाचे काम तुम्ही पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये कोणती योजनेचा पैसा, कोणत्या योजनेची रक्कम जमा होण्यास कुठली अडचण, कुठली बाधा निर्माण होणार नाही। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे दोन काम। जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि त्यानंतर नमोचा झाल्याच्या नंतर पीक विमा असे कित्येक तरी तुम्हाला योजनेची रक्कम या ठिकाणी दिल्या जाणार नाही। त्यामुळे ते दोन महत्त्वाचे काम तुम्ही करून घ्या। जर तुमचे ते अधुरे असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा मोठा निर्णय झाला असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुमच्या या ठिकाणी दोन काम पूर्ण नसतील, तुमचे पण हे दोन काम अधुरे असतील तर लवकरात लवकर ते महत्त्वाचे दोन काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली अडचण, कुठली बाधा होणार नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। त्यामुळे जर तुमचे दोन काम पूर्ण नसतील तर तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही। पीक विमा योजनेचा पण उर्वरित जो टप्पा असणार आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी जमा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम केले नाही आणि जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल आणि त्यामधले तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम केले नाही तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिल्या जाणार नाही। त्यामुळे ते दोन काम अतिशय महत्त्वाचे असणार असून ते तुम्हाला पूर्ण करावेच लागणार आहे। जर तुम्ही ते केले नाही किंवा अधुरे ठेवले तर तुम्हाला 1 योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा दिसणार नाही। पूर्णच्या पूर्ण 5 योजनेची रक्कम तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला घ्यायची असेल, तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली अडचण, कुठली बाधा निर्माण झाली नाही पाहिजे, तर लवकरात लवकर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण, कुठली बाधा निर्माण होणार नाही। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे दोन काम, जे महत्त्वाचे असून तुम्हाला ते करणं अत्यावश्यक आहे। जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये मोठी अडचण या ठिकाणी सामना करावा लागणार आहे। तर चला महत्त्वाचे कोणते आहेत ते दोन काम, जे दोन काम तुम्हाला करणं या ठिकाणी गरजेचे ठरलेले आहे। माननीय या ठिकाणी केंद्र सरकार व राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला असून जर तुम्ही हे दोन काम केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास रक्कमेला या ठिकाणी अडचण किंवा बाधा निर्माण होऊ शकते। त्यामुळे ते दोन काम महत्त्वाचे असणार आहे। ते दोन काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे। त्यामुळे ते काम बघून जा आणि ते बघूच नका तर ते पूर्ण सुद्धा करा, कारण की हे दोन काम जे शेतकऱ्याचे नसणार त्यांना आता कोणत्या योजनेचा या ठिकाणी हप्ता मिळणार नाही। राज्य सरकारने जरी डीबीटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला पैसा टाकायचा निर्णय जरी घेतला तरी त्या शेतकऱ्यापर्यंत हा पैसा येणार नाही, कारण की त्याचे हे दोन काम अधुरे असतील। जर तुमचे हे दोन काम अधुरे असतील तर तुम्ही ते काळजीपूर्वक बघा आणि ते बघूच नका तर ते काळजीपूर्वक सुद्धा पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली अडचण, कुठली बाधा राहणार नाही। त्यामुळे ते दोन काम बघून जा आणि बघून जाऊन ते पूर्ण सुद्धा करायचा लवकरात लवकर प्रयत्न करा, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच येणार। त्यानंतर तुम्हाला पीक विमा सुद्धा येणार आहे। असे 2 ते 3 योजनेची रक्कम तुम्हाला येणार। जर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम केलेले नसतील तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन हे दोन महत्त्वाचे काम करणं तुमच्यासाठी अत्यावश्यक असणार आहे। त्यामुळे ते तुम्हाला करणं गरजेचे आहे। त्यामुळे ते पूर्ण सुद्धा करा, कारण की आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या दोन सूचना या ठिकाणी आल्या असून आता या सूचनाचं पालन करणं तुम्हाला गरजेचे आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल, जर तुम्हाला आतापर्यंत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असाल, तुम्हाला पण वाटत असेल की जो उर्वरित पीक विमा राहिलेला आहे तो पीक विमा तुम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे, तर तुम्हाला हे दोन महत्त्वाचे कामं पूर्ण करावे लागणार आहेत। त्यामुळेच तुम्हाला पैसा या ठिकाणी येईल। जर तुम्ही हे महत्त्वाचे कामाकडे बघून दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास अडचण किंवा बाधा निर्माण होऊ शकते। त्यामुळे ते दोन महत्त्वाचे कामं तुम्ही पूर्ण करा। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे कामं। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब करून टाका. तर चला कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा. तर चला बघूया महत्त्वाची कामं. आता यामध्ये तुमचं पहिला असणार आहे EKYC. ज्या शेतकऱ्याची EKYC बाकी आहे, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या. हे पहिलं आणि खूप महत्त्वाचं काम असणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहेत आणि त्यांनी आतापर्यंत EKYC केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी EKYC करून घ्या. जर तुम्ही EKYC केलेली नाही तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अडचण किंवा बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे EKYCचे जर तुम्ही राहिलेले असाल तर लवकरात लवकर EKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही भविष्यामध्ये. आणि दुसरं आणि महत्त्वाचं काम या ठिकाणी असं असणार आहे, जर तुमचं आधार अपडेट नसेल किंवा तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमचं आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये कोणत्या योजनेची रक्कम जमा करून घेण्यास अडचण बाधा निर्माण होणार नाही. DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसा मिळून जाईल. हे दोन महत्त्वाचे कामं करणं तुम्हाला अतिशय गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या दोन सूचना असणार आहे. जे शेतकरी हे दोन काम पूर्ण करतील त्यांच्यासाठी या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता त्यांना पण लवकरच योजनेची रक्कम या ठिकाणी मिळणार, त्यांना योजनेचा फायदा मिळेल. जर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम केले नाही तर तुम्हाला योजनेचा फायदा मिळू शकणार नाही. त्यामुळे हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण करून जा. आणि जर या ठिकाणी आता चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला.